स्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने एक विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। समाजातील कष्टकरी घटकांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले। या सोहळ्यात समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या विविध घटकांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये घरकाम करणाऱ्या कष्टकरी महिलांचा गौरव करण्यात आला, तसेच खालापूर तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। याशिवाय प्रामाणिक रिक्षा चालक, स्वच्छता दूत आणि महिला पोलिसांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून स्वामिनी प्रतिष्ठान कष्टकरी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। आज सुमारे 1500 महिला या संघटनेशी जोडल्या गेल्या आहेत। या सर्व महिलांना आरोग्य सुरक्षेसाठी हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यात यावेत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। यासोबतच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मागणी मांडण्यात आली। खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाला आणि फळपिकांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी खोपोली शहरात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी कांचन जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे केली। या कार्यक्रमात बोलताना खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी मोठे आश्वासन दिले। कष्टकरी महिलांच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाला नगरपालिकेच्या वतीने आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी कांचन जाधव यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले। स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून गरजू आणि गोरगरिबांना मदत करणे ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन त्यांनी केले। या सोहळ्यास आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि उपनगराध्यक्ष विक्रम साबळे उपस्थित होते। तसेच कृषी अधिकारी नाझीर मुलानी आणि शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यांसोबतच राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा रायगड टुडे।